आयुर्वेदाने पचनशक्तीचे अर्थात अग्नीचे 4 प्रकार सांगितलेत. समाग्नी, विषमाग्नी, मंदाग्नी आणि तीक्ष्णाग्नी. समाग्नी याचा अर्थ काहीही खाल्लेलं छान पचवून टाकतो असा नसून व्यवस्थित आहाराचे नियम पाळून जर खाल्लेलं असेल तर ते व्यवस्थित पचवतो असा असतो तो समाग्नी. विषमाग्नी या प्रकारामध्ये खाल्लेलं कधी नीट पचतं कधी नीट पचत नाही. अर्थात अग्नी म्हणजे पचनशक्ती याचा स्वभाव विषम, ज्याला फारसा काही नियम लावता येत नाही असा असतो. मंदाग्नी याचा अर्थ जो अग्नी, जी पचनशक्ती अन्न पचवायला भरपूर वेळ लावते, निवांत वेळ लावून अन्न पचवते, तो असतो मंदाग्नी. तीक्ष्णाग्नी याचा अर्थ ज्यांची पचनशक्ती खूप जास्त असते, जे लोक खाल्लेलं पटकन पचवून टाकतात आणि परत त्यांना भूक लागते. म्हणजे अगदी पचायला जड असणारे पदार्थ जरी या मंडळींनी खाल्ले तरी थोड्या वेळात परत मला भूक लागली आहे असं ज्या लोकांना वाटतं त्यांचा असतो तो तीक्ष्णाग्नी.